तर नमस्कार मैत्रिणींनो, इथं मी आता बनवलाय मुलांसाठी बनवलाय कांद्याचा पराठा। हे बघा, कांदा इथं बारीक छान असा कापून घेतलाय, एकदम बारीक घेतलाय कापून। त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर। आता बघा, कोथिंबीर टाकल्याच्या नंतर टाकले धनिया पावडर, लाल तिखट आणि मीठ टाकले आणि त्याच्यामध्ये आता सगळं थोडं मिक्स करून घेते। आता मिक्स करून घेतल्याच्या नंतर एक पोळी लाटून घ्यायची बघा मस्त। आता मी इथं पीठ पण चुरून घेतले, इथं मी आता पोळी लाटून घेते। आता पोळी लाटून घेतल्याच्या नंतर बघा, त्याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं। त्याच्यावर तेल लावल्याच्या नंतर चांगलं बसते मध्ये आणि पराठा पण एक खूप छान लागतोय खायला। तर मी पहिल्यांदा एकच बनवला आणि बनवल्याच्या नंतर मग ते खूप छान लागला। तर त्याच्यामुळे आणखीन 2-4 बनवले, मग डबल कांदे कापून आणखीन 2-4 बनवले नाही का। हे बघा, आता मी तेल लावले। आता याच्यावर सगळ्यावर ते कांदा मसाला पसरवायचा। हे बघा, मस्त असं पसरलाय। आता त्याला घडी घालायची, त्याची आपण पोळी कशी करतो तशीच घडी घालायची त्याची। आता घडी घातल्याच्या नंतर परत एकदा पिठामध्ये डिप करून परत एकदा लाटायचं। हे बघा, असला लाटलाय मी आता पराठा। आता हे तव्यावर टाकल्याच्या नंतर हे असता भाजलं, खूप छान लागते, लई छान असं लागते। चांगला भाजायचा, कुरकुरीत एकदम भाजायचा, खूप छान लागते। हे बघा, माझ्या मुलाला तर स्पेशली खूप जास्त आवडलाय आणि मी खाल्ला एक घास तर खूप छान झालेला। आणि त्याच्यामध्ये परत एकच केलेला मी, तर मला मुलगा म्हणला दुसरा पण करा आता।